हॅलो नमस्ते. गायत्री गांगुर्डे ह्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि स्वामी तुम्हाला सगळ्यांना सुखात ठेवो, आनंदी ठेवो, तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण हो. आणि झालं बरं का आमच्या ह्या ओट्याचं काम. इथे जो खड्डा होता तो पूर्ण बुजला आहे आणि मी माहेरावरून घरी आल्यानंतर जेव्हा मी किचनमध्ये गेले तर माझ्या किचनचा असा काही अवतार झालेला होता. यांनी हे प्लास्टिक लावून ठेवलं होतं कारण धूळ नको उडायला. बाहेर जेव्हा ओट्याचं काम सुरू होतं तर माझ्या इथे भिंतींना, किचन ओट्याच्या भिंतींना जरा खड्डे पडलेले होते. तर त्यांनी तिथे सिमेंटचा कोबा करून घेतला. कोबा नाही आहे, फक्त छर्रे मारून घेतलेले आहेत. तर घरात रात्री मी जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा बघितलं, म्हटलं बाप रे. यांना मी बोलले, म्हटलं का हो तुम्ही घर आवरलं वगैरे काहीच नाही का? तर त्यांना जेवढं जमत होतं तेवढं वरच्यावर त्यांनी माती वगैरे काढून घेतली होती, फरची वगैरे पण त्यांनी पुसली होती. पण एवढी धूळ झाली होती, पण मला काही सकाळी समजतच नव्हतं काय करायचं. सकाळचा चहा झाल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर मी लगेच कामाला लागले आणि म्हटलं नाही, पहिलं मला किचन आवरून घ्यावाच लागेल कारण धूळ एवढी झालेली होती. डब्बे पण एवढे खराब झालेले होते. यांनी प्लास्टिक टाकूनही काही उपयोग झालेलाच नव्हता. किचन ओट्यावर पण एवढी माती आणि धूळ, ते सिमेंटचे असे जे सिमेंट होतं ते सगळं असं गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले होते कोपऱ्या कापऱ्याला. तर ते सगळं मी काढून घेतलं आणि म्हटलं भांडे वगैरे मांडणीवरचे सगळे काढून घेऊ. हे बघा धूळ इतकी झालेली होती, पूर्ण डब्बे खराब झालेले होते. मग मी हे सगळे डब्बे काढून घेतले आणि म्हटलं नाही, आज मला काहीही करून भांडे घासावंच लागेल. मदतीला तर कोणी नव्हतं पण मला करणं भागच होतं. हे जर फ्री असते तर त्यांनी मला मदत केलीच असती, पण लाडूचं काम पण सुरू होतं, बाया पण तिथे आलेल्या होत्या. तर म्हटलं जाऊ दे, ते त्यांचं काम करेल, मी माझं काम करते. पोरांना नाश्ता दिला आणि त्यांना म्हटले तुम्ही जाऊन खेळा. ते दोघं खेळत होते तोपर्यंत मी लगेच किचनमधले भांडे वगैरे सगळं काढून घेतले आणि म्हटलं खाली जाण्यापेक्षा मी वरतीच भांडे घासून घेईल. कारण आज जरा माझ्या अवताराकडे दुर्लक्षच करा, कारण मम्मीनी पण आदल्या दिवशी मला एवढं पचपच तेल लावून दिलेलं होतं. तर म्हटलं जाऊ द्या, चला मम्मीने तेल लावून दिली, मस्त मसाज करून दिली होती, म्हणून मग मी ते तेल तसंच ठेवलं. म्हटलं 2 दिवस काय केस धुवायचेच नाही आहे, खूप दिवस झाले होते, तेल पण लावलेलं नाही. आज सगळं धुळीचं काम आहे त्याच्यामुळे मी सगळं आवरल्याशिवाय काही केस धुणार नाही आहे. तर आता मी हे सगळं भांडे वगैरे बाहेर आणून ठेवले होते. जेवढे पाहिजे तेवढे मी थोडे थोडे करून असे आणत होते कारण मी एकटीच होते. तर मग इथे मी साबणाचं पाणी वगैरे परातीत करून घेतलं, 2 पाणी घेऊन बसले होते. खाली ऊन होतं, खाली मुलं पण खेळत होते, त्याच्यामुळे मला वर खाली एवढे भांडे ने-आण करायचा खूप कंटाळा पण आला होता. म्हणून मी इथेच वरंड्यात बसले होते. म्हटलं मग चला इथे गप्पा मारता मारता पण होईल, कारण आतमध्ये लाडूच्या कामाला बायका पण होत्या, तर त्यांच्याबरोबर मध्ये मध्ये गप्पा पण होत होत्या. तिकडून त्या काही ना काही बोलत होते, इकडून मी पण बोलत होते. मग माझा पण टाईमपास का आणि काम पण सुरू ठेवलं होतं. मग सगळे भांडे वगैरे मी डबे सुरुवातीला घासून घेतले. डब्यातले जेवढे पण डाळी वगैरे होते ते एका प्लेटींमध्ये काढून ठेवले होते आणि मग डबे वगैरे घासून पाण्यातून धुवून वगैरे म्हटलं ते घरामध्ये फॅन खाली ठेवेल तेवढा चिनू खाल. आणि निमीच्या चुकल्या सांगत बसली की निमी दादाने असं केलं, निमी दादाने तसं केलं, तो मला खेळून देत नाही, असं नाही करत, तसं नाही करत. त्याचं खूप राहतं, मुलं असले की मग तो तिला खेळून देत नाही, खूप नखरे करतो. मग ती बोर होत होती. मग मला म्हणाली की मम्मा मग मी तुला मदत करते. तिला म्हटले मी धुवून ठेवलेले आहे ते फक्त पाण्यातून काढ आणि घरामध्ये नेऊन उबडे घालून ठेव. पण ते पण तिला करायचा इतका कंटाळा आला. 1-2च फक्त तिने डबे धुतले आणि त्याच्यानंतर ती म्हणते नको, मी खूप बोर होते, मला कंटाळा आला. असे नाटकं राहतात. मुलांना कामं सांगितले की काय माहिती काय होतं, थोडंसं हलके फुलके कामं सांगितले तरी त्यांना एवढा कंटाळा कसा येतो काय माहिती. त्यावेळेस तर खूप छान होतं, म्हणजे आपल्याला तर इतका आनंद वाटायचा. दिवाळीचे कामं, काहीही सणसूद आलं की साफसफाई असली की इतकी उत्सुकतेने आपण ती साफसफाई वगैरे करायचो, सगळं आवरायचो, एवढे भांडे घासायचो. आणि तेव्हाही एवढे लोक असायचे एका घरामध्ये, 8-8, 9-9 जण राहायचे. एवढ्यांचे कामं करावे लागायचे तरी आपल्याला काही वाटत नव्हतं, अरे मजा यायची. इथे मग मी भांडे व्यवस्थित सगळं घासून वगैरे घेतले आणि जेवढे भांडे होते ते जाळीमध्ये ठेवून उन्हात ठेवून दिले होते. आणि थोडे थोडे परत जे मांडणीवरचे भांडे राहिले होते, नको पसारा, कारण इथे येण्या जाण्याच्या रस्त्यातच मी पसारा करून ठेवलेला होता. आणि मग मी जेवढे लागेल तेवढे भांडे थोडे थोडे आणून मग मी परत ते घासायला बसायचे. अशी खूप उठबस झाली. माझे पाय ते एवढे दुखत होते, त्याच्यात माझा पाठ एवढा छोटा होता तर ते बसताना मला इतका प्रॉब्लेम येत होता. सगळे भांडे वगैरे घासून झाले आणि ते सुकायला मी ठेवले होते. मग म्हटलं चला आता घरातली जरा साफसफाई करून घेऊ, म्हणून मग मी लगेच झाडू घेऊन भिंती वगैरे झाडायला लागले. माझ्या इकडच्या भिंती एवढ्या खराब आहे ना की जास्त जोर लावून जर घासले ना तर लगेच त्याचे पोपडे निघून येतात. म्हणजे मातीचं घर आहे ना, त्याच्यामुळे ना वरच्यावरच मला सगळी फक्त माती, धूळ वगैरे जे काही आहे ते साफसफाई करावी लागते. आता घराचं कामही करणार होतो मागच्या वेळेस पण नाही करता आलं.
आणि दिवसेंदिवस घराची हालत खूप खराब होत चाललेली आहे. म्हणजे खूप जुनं घर असल्यामुळे ना ते पडीक होत चाललेलं आहे. म्हणजे खूपच खालच्या घरांमध्ये तर काही रूममध्ये तर रिकामे आहेत, त्याच्यामुळे तिथे घुशी पण लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना खूप पोकळ होत चाललेलं आहे घर. आता बघू काय आहे काय नाही, म्हणताय आता करू. आम्ही एकटे असतो तर पटकन सगळं घराचं काम करून घेतलं असतं. म्हणजे कमीत कमी आम्ही जिथे राहतोय ते तरी घर सुधरवून घेतलं असतं. पण कसं झालं आहे, फॅमिली मोठी आहे, 4 भाऊ आहेत, आई आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांच्या विचारानेच चालू आहे. कारण त्यांचं सगळ्यांचं मत असं हे चालू आहे की विकायचंच आहे, तर कशाला उगाच खर्च करत बसायचं. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला पण थांबवलं आहे आणि काही चुकीचं नाही आहे त्यांचं म्हणणं पण. आणि बघू आता, येतात ते काही बघून जातात ते. आता माझ्या एरियामध्ये तर कसं तो स्लम एरिया येतो आहे, त्याच्यामुळे तिथे कोणी बिल्डर वगैरे तर नाही येणार आहे. आले तर इकडचे जे आमच्या इथे आजूबाजूला जे मुस्लिम आहेत तर तेच लोक हे घेणार आहेत. तर मग बघू आता कोणी काय भाव सांगतं तर कोणी काय, पण तो भाव आम्हाला परवडत नाही आहे. आता 4 भाऊ येतं आम्हाला, तर त्या 4 भावांच्या हिशोबानेच माझे सासूबाई सगळं बघताय. निर्णय सगळ्या सासूबाईंचाच असतो. डिस्कस वगैरे आम्ही सगळे करतो एकत्र बसून. त्यानंतर इकडे माझी सगळी साफसफाई झाली आहे आणि मी मांडणी पण वगैरे सगळी व्यवस्थित घासून पुसून घेतलेली आहे. आणि हे जे मी त्याच्यावर प्लास्टिकचे कागद टाकते आहे जेणेकरून मांडणीवर पाण्याचे डाग पडणार नाही. मग हे अशा पद्धतीने मी सगळं करून घेतलं. आणि मग इथे बघा यांची कशी मस्ती चालू होती. मी यांना कामाला लावून दिलं होतं, भांडे पुसायला वगैरे लावले होते, पण यांची मज्जा बघा काय चालली आहे. इकडे मी लगेच डब्यांमध्ये डाळी वगैरे सगळे भरून घेतले होते. आणि हे निमिषसाठीच मी टाईमपास म्हणून आणलं होतं. तो कधीमध्ये असे गाणे गातो ना, तर त्याच्यासाठी मी त्याला माईक आणि ते ब्लूटूथ स्पीकर वगैरे आणलं होतं. आणि इकडे हा बघा हिला कसा त्रास देतो. त्याला काय मजा येते ह्या चिनूला त्रास देण्यात काय माहिती. चांगलं असतं ना बाहेर होते नको रे. काय होतंय तुला? दादा मांजर आणि कुत्र्याचा आवाज काढूच नको. हे दोघं तुझ्या घशातच आहे. गाणं ख्याल संपलं. अरे गा तू तसं गा. चिनू गाणं गायला लागली तर लगेच निमेशने तो स्पीकरच बंद करून ठेवला आणि बिचारीने तसंच माईक ठेवून दिला की नाही आता मी नाही गाणार आहे. तिला राग आला. आणि त्याच्यानंतर मग इकडे मी लगेच किचनमध्ये आले. त्याला म्हटले मला सगळे डबे आणून दे, मी भांडे लावून देते. मग त्यांनी पटापट आणून दिलं कारण त्याला क्रिकेटला पण जायचं होतं. आणि मग इथे मी सगळं भांडे वगैरे सगळं व्यवस्थित लावून वगैरे घेतले. आणि अजून मी वरचे सगळे कामं करून घेतले. फक्त खाली जे किचन ओट्याच्या खाली म्हणजे माझा डायरेक्ट बनवून घेतलेला नाही आहे. एक असं लोखंडाचं टेबल आहे, त्या टेबलला मी किचन ओटा बनवलेला आहे. आणि ते पण मला अजून साफ करायचं होतं कारण ते उचलता येत नाही, खूप जड आहे. त्याच्यामुळे मला सगळं त्याच्यामधलं जे सामान आहे ते काढून घ्यायचं होतं. हे बघा किती धूळ झालेली. मी वरची सगळी साफसफाई करून घेतली. फक्त खाली जे राहिलं होतं म्हणजे पसारा नको व्हायला म्हणून मी पटपट ते वरचे कामं करून घेतले. आणि आता इथे बसून मी सगळं किचन ओट्याच्या खाली जे कप्पे आहेत ते कप्प्यांमध्ये जे मी डबे वगैरे ठेवते ते सगळं काढून घेतलं. आणि ते सगळं झाडझटक करून घेतली. तिथे पण एवढी धूळ झालेली होती. मातीचं घर असल्यामुळे खूप धूळ होऊन जाते ह्या घरात. अक्षरशः असे सिमेंटचे खडे झालेले होते खालच्या बाजूला, तर ते झाडताना खडे पडत होते. आता त्यांनी आवरलं होतं पण त्यांनी फक्त वरच्यावर आवरलं होतं. एवढा पसारा काढून एवढे डबे वगैरे काढून थोडी ते आवरणार होते. मग इकडची सगळी धूळ वगैरे सगळं मी साफ वगैरे करून घेतले. आणि हे बघा सगळी माती वगैरे सगळं काढून घेतलं. आणि मग मी सगळं झाडून वगैरे घेतलं घर. खूप माती निघाली, खूप म्हणजे खूप माती निघाली. सगळा कानाकोपरा वगैरे मी सगळं झाडून झुडून घेतलं होतं. सगळं साफ वगैरे केलं. माती वगैरे सगळं भरून घेतली. कचरा सगळा भरला. आणि गॅस वगैरे तर मी पुसून वगैरे घेतलंच होतं. पुसून म्हणजे घासूनच घेतलं होतं. आणि सगळे भांडे व्यवस्थित लावले. एवढं सगळं एकटीला करायचं होतं. करता करता मला 8-8:30 वाजले होते रात्रीचे. त्याच्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे केली आणि मग चांगली फ्रेश झाले. पण खूप जाम झाले होते. पाठ आणि कंबर तर खूप जाम झाली होती. त्याच्यात पाय पण दुखत होते. मग निमेशला म्हटले निमेश माझ्या पाठीवर आणि कमरेवर जरा पाय
पाय दे जरा बरं वाटेल. त्याने छानपैकी माझे हातपाय दाबून दिले तर थोडंसं बरं वाटलं. पण मला काहीच करण्याची इच्छा नव्हती. स्वयंपाक तर आज माझ्याकडून होणारच नव्हता. शेवटी हेच मला बोलले की काही बनवू नको, मी बाहेरून काहीतरी घेऊन येतो. मग मी मस्तपैकी पडून घेतलं. टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.